कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचिका. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे, कुठे जाणार आहे, काय करणार आहे, बाहेर जाणार आहे, कुकिंग पण करणार आहे, सगळं काय या ब्लॉगमध्ये होणार आहे, तर बघत राहा. तर केलेलं आहे की आज मी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे, कारण की आज आहे गणेश जयंती आणि आम्ही आज जाणार आहे गणपतीच्या पाया पडायला खाली पण आणि दादाकडे जाणार आहे. सो ते सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यासोबत मी नवीन कपडे घेतलेले आहेत म्हणून मी जास्त खुश आहे आणि काम केलं जाते. आज माझा वर्क फ्रॉम होम चाललाय, बघा कसा चाललाय, मस्तपैकी वर्क फ्रॉम चाललाय माझा. सो मी तुम्हाला आता माझे कपडे दाखवणार आहे. मी जे घेतलेले आहेत ते दोन मी मिंत्रावरनं मागवलेले आहेत, दोन मी कुठून मागवले आता मला आठवत नाही, पण त्याचे मी तुम्हाला लिंक्स देणार आहेत. सो मी असे कॅज्युअल कुर्ते वगैरे मागवले. कुर्ते नाही येते बट त्यांना टॅग होतं शर्ट्स, सॉरी टी शर्ट्स, बट ते कॉलरमध्ये होते, फुल स्लीव्स होते आणि मला ते खूप वर्षांपासून हवे होते माझ्याकडे. आय एम अप टू डेट, बट मला खूप दिवसांपासून सापडत नव्हते. म्हणून मी विचार केला की आता आपण मागूया आता आपण. आणि गणपतीला जायचं होतं ना, म्हणून मी मिंत्रा नावानं 30 मिनिट्समध्ये लगेच घरामध्ये मागवलं. सो हा आहे त्याच्यातला पहिला कुर्ता. कपडे इट इज नॉट कुर्ता, ओके. हा बघा, हा आहे मस्त ना, हा एकदम मला खूप आवडला. हा सर्वात जास्त मला आवडला, कारण की हा खूप कॅज्युअल विच असा दिसतोय, मस्त एकदम दिसतोय कॅज्युअल, आणि कधीही घालू शकतो. ऑफिसमध्ये मी कधीही फॉर्मल्स घालून जात नाही. मी त्याचा निषेध. बट मला असे सगळे कपडे घालायला आवडतात जे कॅज्युअल वाटेल, जे वाईब मेंटेन ठेवतील कॉर्पोरेटची, तसे कपडे का घालून जाऊ मी फॉर्मल्स. दॅट इज वाय. आता मी तुम्हाला दुसरा दाखवतो. सो हा आहे दुसरा कुर्ता. हा बघा, सेम आहे त्याच्यामध्येच, बट मी हा या कलरमध्ये मागवला. दिस इज नॉट पिंक, जरासा वेगळा, आणि त्याचे हे होत नाही, त्याचं हे आहे ना, टेक्स्चर आहे, म्हणून तो पिंक जरा वेगळा दिसतोय. बट एकदम घातल्यावरती एकदम सॉफ्ट. नेक्स्ट काय माहिती का, मी असंच विचार केला की चला आपण हा जसा सफेद कुर्ता वगैरे आपल्याकडे काहीच नाहीये, आणि मग कधी कधी लागतो ना 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला, म्हणून तेव्हा लागतो. आणि शर्ट घालायला मला आवडत नाही. मला आवडतं कुर्ता, शॉर्ट कुर्ता घालायला आवडतो, आणि लॉंग कुर्ता कधी घालू नाही शकत. किती फालतूची बडबड करतोय मी तुम्हाला. लगेच मी कुर्ता दाखवतो. हा भारी दिसतो ना. हा मला माहिती नाही, हा मला सेकंड रँक वरती आवडला. तसं सेकंड रँक काय आहे भारी ना. बघा, हा कलर आहे बॉटल ग्रीन बोलतात मे बी याला, मला माहिती नाही, आठवत नाही मला याला बॉटल ग्रीन बोलतात की नाही. बट हा आहे दुसरा चौथा कुर्ता, शर्ट टाईप. हा बघा, तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा. हे दोन्ही पण मॅन्डरिन कॉलरमध्ये होते. ते अगोदरचे कॉलरवाले कॉलर होते, आणि ऑनेस्टली मला ते कॉलरवाले कॉलर जास्त आवडले. युनिक वाटतात, जरा युनिक वाटतात. हे तर आपण घालतो भाई, बट इट वॉज गुड. आता हे सगळे कुर्ते मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तुम्ही हे घेऊ शकता तिकडनं. आणि मी आता लगेच कपडे घालून निघतो. सो मी आणि माझे पप्पा, आमची गणपती हॉपिंग चालू झाली, आणि पहिला आम्ही गेलो सुषमाताईच्या सासरी. तर तिकडे ही 1.5 दिवसाचे गणपती बसतात, मागी गणपती, आणि मग नंतर पप्पांच्या मित्राकडेही जाऊन आलो आम्ही. सो एक एक करून आमची गणपती हॉपिंग चालू आहे. असं जास्त ब्लॉग करायला वगैरे भेटला नाही, बट मी सगळे क्लिप्स वगैरे घेतले. सो ते एक एक करून ॲड करू. मी आणि पप्पा आमची चालू आहे गणपती हॉपिंग. आता आमच्या जुन्या घरामध्ये तिकडे वाडेकरू जे आहेत त्यांच्याकडे पण गणपती बसतो. सो माझ्या जुन्या घरी गणपती आहे. सो तिकडे पण आता पाय पडायला चालू आहे, आणि मग घरी जाणार, मम्मीला पिक करणार, आणि मग दीपू दादाकडे जाणार. सो दाखवतो तुम्हाला एक एक क्लिप्स असे BGMमध्ये, कारण की जास्त ब्लॉग करायला वगैरे भेटला नाही, गाडी चालवत होतो ना. आणि माझ्या घरापासून ते इकडे सगळं 1 hour ट्रॅफिक. माझ्या आणि पप्पांची पंडाल बोलतोय, गणपती पाया पडायची हॉपिंग झालेली आहे. पप्पा त्यांच्या एका मित्राकडे गेले पाया पडायला, आणि मग मी घरी आलो. परत मम्मीला पिक करून आता मी चाललोय दीपू दादाच्या घरी. मावशी माहिती ना, त्याचा मोठा मुलगा दीपू दादा, त्याच्या घरी चाललोय. अँड आपलं जुनं घर तिकडे पण गणपती बसलेला. म्हणजे आमच्याच घरी गेलो तर गणपती बघितला, तर मला कसं तरी मजा आली की आमच्या घरी गणपती बसलाय. म्हणजे मी लहानपणापासूनच्या घरात राहायचो, म्हणजे आता भाडेकरूनच आहे, बट मला ते असं झालं की घरात गणपती बसला म्हणून. मम्मीला नेहमी सांगायचो की मागे गणपती तरी बसूया, पण ती बोलली की गावी आपला बसतो ना, मग असं नाही करू शकत म्हणून. बट नंतर मी करणार ना, मी आणि माझी बायको, तर आता तेच बोलवायचो की मजा आली मला माझ्याच घरी गणपती वगैरे बघून. अँड तिकडे पण त्यांनी पण डेकोरेशन मस्त केलेलं. मंगल काकीच्या घरी गेलो, आणि आता जातो दीदी आणि यश पण जॉईन करणार आहेत, तर त्यांनाही तुम्हाला भेटवतो, आणि मग तुम्हाला सगळं दाखवतो कसं चालतं.
चालू झालेला आहे सगळ्यांचा. मावशी मावशी हाय बोला हाय. बच्चू बच्चूदाची बायको मम्मी वेट करते कारण की दीदी आणि यश येत आहेत. मग आम्ही जेवू. यश आलेलं आहे, दीदी आलेली आहे, इकडचे कार्यकर्ते मावशी ही मावशीची बहीण. त्यांना पोज फोटो काढायचा होता. पोज मारो पोज. चालू झालं आहे आता आमचं जेवण. ह्या लोकांनी परत चालू केलं सगळं जेवण वाढायच्या अगोदर. हिने पोळी वाढली, भाजी पण नाही. तिला फक्त एक घास तोंडात हवा आता असं झालेलं. कधी घेते ते पण काय अमेझिंग आहे भाई. हा ना, ऑलवेज इकडे यायचं म्हणून नाही थांबलो. नॉईस आयडिया. नमस्कार गाईज. काल आम्ही आलो सगळे लवकर नाही, खूप लेट आलो. त्याच्यानंतर मग ब्लॉग स्टार्ट करायचा माझा राहून गेला आणि मग नंतर जरा ऑफिसचं एक काम होतं, अर्जंट फाईल मला शेअर करायची होती. दॅट इज वाय. सो मी आता तुम्हाला दाखवत होतो की सांगणार होतो की आज माझी झालेली आहे का सॉरी काय बोलतो मी, काल रात्री जसा घरी आलो लॅपटॉपवरती होतो, मग नंतर मी बघितलं अचानक हो माझे 50,000 फॉलोअर्स झाले आहेत इंस्टाग्रामवरती. थँक्यू सो मच. यूट्यूबचे लोक तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल करा तर प्लीज जाऊन बघा की माझे 50K झालेले आहेत इंस्टाग्रामवरती. मला मजा आली का 50K बघितल्यावरती. गणपती बाप्पाने रिटर्न गिफ्ट दिलं मला. थँक्यू सो मच फॉर फॉलोइंग. अँड मी अजून असेच चटपटे रील्स टाकत राहणार आहे. आणि हे माझं एक पिंपल बघता तुम्ही, खूप दिवस झाले मला पिंपल नव्हतं म्हणून एकाला व्हिजिट करायचं होतं. आणि का माहिती आहे, कारण की माझं ना दात खूप दुखत होता. एवढं सिव्हिअर पेन होतं की माझं डोकं दुखत होतं आणि मी 3 रात्र झोपलो नव्हतो. त्यामुळे जरा माझं कॉन्टेंट पण हल्लं होतं कारण की मला यूट्यूब वगैरे करायला भेटत नव्हतं. कारण की माझं खूप सिव्हिअर डोकं दुखत होतं. मला बसवत पण नव्हतं, एवढं डोकं दुखत होतं. मग गोळ्या आली गोळी. दॅट इज वाय. कारण त्याच्यामुळे मला मेडिसिन्समुळे मला आलं पिंपल येतो मला मेडिसिन्समध्ये. एकदा तर एवढं जास्त झालेलं की मला हाताला वगैरे पण असे बम्प्स आलेले कारण की गोळ्या जास्त झालेल्या माझ्या. मला ते गोळ्यांचं होतं मला ते प्रॉब्लेम. सो तुम्हाला माहिती आहे का त्याचं काय सोल्युशन तर मला सांगा. सो आता मी चाललो आहे ऑफिसला आणि हाच कालचाच आउटफिट चाललो आहे घालून. कारण की ते असतं ना इच्छा की आज आपण नवीन कपडे घेतलेत, उद्या घालून जायचे बाई, ते असतं जरासं. म्हणून मग आता मी लगेच चाललो आहे आणि मग घरी आल्यावरती छोटंसं सेलिब्रेशन करू. कारण की मी विचार केला की मस्त अजून सेलिब्रेशन करा 100Kच्या वेळेला. बट आता छोटंसं काहीतरी सेलिब्रेशन करूया. थँक्यू सो मच. 7 hours later. नमस्कार गाईस. मी ऑफिसमधनं परत आलेलो आहे विथ मेसी हेअर. एवढे जरा मेसी झालेत मला माहिती नाही का. सो आम्ही चाललेलो आता डिनरला. बट प्लॅन जरा वेगळा झालेला आहे. प्लॅन असा झाला आहे की 50,000 फॉलोअर्स झाले आहेत म्हणून मी काहीतरी गोड बनवतो, गोड कुकिंग करतो. कारण की कुकिंग इज स्पेसियल. म्हणून कुकिंग माझ्यासाठी मला आवडतं कुकिंग वगैरे करायला. मम्मी मला पण वगैरे आवडतं. आणि त्याच्यामध्ये एक डेझर्ट आहे. मी फर्स्ट टाईम भरपूर वेळानंतर खूप काळानंतर मी विचार केला की आपण डेझर्ट बनवूया. आणि आपल्या चॅनलवरती मी कधी डेझर्ट असं बनवलेलं नाही आहे. आणि खूप लोकांनी मला बोललं की क्रीम ब्रोले हे असं सगळं बनव. मग मी विचार केला की आज आपण क्रीम ब्रोले बनवूया. इन्ग्रेडियंट्स सगळे येतात आहेत, झेप्टो केलेत मी, लगेच 5 मिनिटात पोचतील. प्लॅन स्विच झाला कारण की दीदी आणि यश मे बी आज बिझी असतील. मग मी त्यांना पण बोलवलेलं की आपण असं डिनर करायला जाऊ. ते लोक बिझी असतील कारण की आज अपूर्वाचा बड्डे आहे. दॅट इज वाय. 50,000 झालेले आहेत माझे फॉलोअर्स आणि कुकिंग नाही करणार असं कधी होणारच नाही. प्लॅन जरा स्विच झाला, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मम्मीमुळे प्लॅन स्विच झाला. सो मी विचार केला की चला आपण बनवूया क्रीम रोले. खूप लोक मला विचारत होते की क्रीम रोले कसं बनवतात. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी गोड व्हायला पाहिजे ना. कारण की माझे 50,000 फॉलोअर झाले. सबस्क्रायबर पण लवकर होतील बट फॉलोअर झालेत माझे 50,000 करायला. त्यांच्या हातातच आहे की युट्यूबवर लवकर करा प्लीज. युजली क्रीम रोले असतं कसलं बोल, दुधाचं दुधाचं असतंच. बट त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट असतो अंड. बट मी सगळं ते त्याग केलेलं आहे. म्हणून मी विचार केला की चला आपण व्हेज मध्ये बनवूया क्रीम रोले कसं बनवतात. आणि तुम्हीही बनवू शकाल व्हेज मध्ये क्रीम रोले. ओके. सो त्याच्यासाठी पहिलं इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सगळे एकदम नीटपैकी सांगतो काय करायचे असतात. मी खूप जरा जास्त फालतूगिरीमध्ये बोलत असेल तर आय एम सॉरी. सो ह्याचा सर्वात पहिलं मेन इन्ग्रेडियंट आणि पहिलं इन्ग्रेडियंट असतं फ्रेश क्रीम वापरायचं असतं. फ्रेश क्रीम. सो मी तुम्हाला एक सांगतो की अमूलचं फ्रेश क्रीम जे तुम्ही जर आणलं समजा फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये ना खूप पाणी असतं, खूप दुधा टाईप असतं. पण हे जे मिल्क मिस्ट आहे ना, मिल्क मिस्ट, त्याचं
ह्याच्यासाठी वापरा, कारण की हे खूप चांगलं थिक असतं. आणि मग दूध पाहिजे आपल्याला, मग कस्टर्ड पावडर पाहिजे आपल्याला, आणि व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे कारण की डेझर्ट आहे डेझर्ट, आणि त्याच्यामध्ये जरासा तो फ्लेवर पाहिजे, आणि आपलं साखर. सो हे आम्ही कधीच नाही वापरायचो, कधीच. बट जेव्हापासून मला जरा हे चोचले आले की आपण त्याला केक बनवूया लहानपणी 12वीत वगैरे, तेव्हा आम्ही हे घेतलं, आणि हे आज मम्मीने शोधून काढलेलं आहे. रंगीबेरंगी किती रंग आहेत बाई, सगळे छोटे छोटे. हा सगळे. सो पहिली स्टेप आहे की आपण एक कप फ्रेश क्रीम टाकायचं, आणि मग अर्धा कप दूध टाकायचं, कारण की ती आपल्याला कन्सिस्टन्सी वाढवायची आहे. दॅट इज वाय. सो फायनली आज मी या अँगलला कॅमेरा ठेवला, कारण की मला खूप सारे कमेंट सेक्शन मध्ये आलेलं की जेवण बनवतो बट जेवण दिसायला पाहिजे ना जेवण, मग मजा नाही येत. म्हणून मी विचार केला की वाय नॉट आपण असा ठेवूया कॅमेरा, आणि मग आपल्यासोबत असं बोलूया. पहिला 1 कप क्रीम. हे बघा, मी म्हणून तुम्हाला बोललो ना की ही क्रीम वापरा, कारण की ही खूप थिक क्रीम आहे. फुल शेवटचं कण निघेपर्यंत मी त्याला काढलेलं आहे. आता मी कापून पण त्याला काढणार, जसं आपण कोलगेट कापून काढतो तसं. आता हे पण 1 कप नीट, अरे मग त्याच्यातच टाकलं असतं 1 कप अख्खं डायरेक्ट. हे जरा ते एकदम म्हणजे एकदमच थिक होतं ना, त्याला जरासं मिक्स करून घ्या, त्याची थिकनेस जराशी कमी करा, आणि मग त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क टाकूया आपण. बरोबर अर्धा कप आपण दूध वापरूया. जरासं पण जर सांडलं तर मम्मी बाजूलाच आहे, हा विचार करा. येस. सो टीस्पून आम्हाला हवं होतं, टीस्पून आमच्याकडे नाही आहे. साध्या चमच्याने पण टाकू शकतो, बट वाय मग हे आमच्याकडे आहे हाफ टेबल स्पून. मग मी जरा चॅट जीपीटी आणि माझं मॅथमॅटिक्स लावलं तर कळलं की हाफ टेबल स्पून म्हणजे 1/3 करायचं आपल्याला. 1/3 मे बी. एवढं मॅथ्स लावून मे बी जर बाहेर निघतंय म्हणजे समजून जा तुम्ही. हे बघ एकदम औषधासारखं आहे बाई, हे असं माझं औषध आहे. मग तसंच औषध होतं, हळू उडेल पटकन. दाबायचं असेल, काचेची बॉटलला दाबायचं बोलते मग. सो व्हॅनिला एसेन्स टाकून झालेला आहे, आणि आता मेन गोष्ट जी गोड करते काय बोल, साखर. 4 टेबलस्पून साखर टाकायची. 4 टेबलस्पून. शुगर वाले पेशंट आहेत तरी 4 आमच्याकडे आहे, टेबलस्पून आहे, मग हे 4 वेळा टाकायचंय. देव जल्दी एक्सक्यूज मी. त्याच्यानंतर काय टाकायचंय, कस्टर्ड पावडर टाकायची आपल्याला. होती कस्टर्ड पावडर टाकलं. कोण बोलेगा फिर? बघ, बोलेगा कोण? तूच घेतलेली आहे. मम्मी कॉर्नफ्लॉवरला कस्टर्ड पावडर समजते. ए दुसरी आहे बघ जरा. कॉर्नफ्लॉवर बोलते. दाखवतेच. शोधलं की सापडतं, बट शोधायची इच्छाच नव्हती. मग हा मला बोललासच नाही. हा डायलॉगच मला कधी कधी पडतो, कधी कधी आहे. शोधलं की सापडतं, शोधायची इच्छाच नाही माझी. हे बघ कस्टर्ड पावडर एक्सपायर झालेले एवढे सगळे जे दिसतात पाटी मागवलेस तू काय शानिया. सगळं नुसतं पैसा हे करतो. आपल्याला हे टाकायचे आहेत. हे किती, हे 2 टाकायचे, 2 टेबलस्पून हे कस्टर्ड पावडर. वा चांगलं आहे. जरा शगुन बोलतात त्याला, शगुन. मम्मी काय बोलली, बोल जोरात बोल. जरात काय नको. मम्मी बोलली बोलता तुझा शगुन. पडलं की हे असं कोण पॅकेजिंग करतं? अरे मी टाकते ना, तुला नाही होत तर. ह्याची तरी डेट बघितलीस का? मला मग मेरा काम असा अर्धवट नाही देत आहे, समजी ना. आता किती 2 टाकले, 2 टाकून झालेले आहेत. आता नीट पैकी मिक्स करायचे, कारण का आपल्याला गुठड्या नको आहे. तो आपल्याकडे ते कॉफी ग्राइंडर, कॉफी मिक्सर वगैरे असतं ना, ते आपण कधी कधी करतो. मी एकदा व्हिडिओ वगैरे बनवले त्यासाठी मागवलेलं. सो हे आहे मिल्क फ्रॉथर, मग ह्याचा मी युज करणार आहे. मशीन मध्ये सेल टाकलेला आहे. मशीन मध्ये सेल टाकलेला आहे. सो आता चालू करूया आपण. असं भस्कन उडणार असं सगळीकडे. डायरेक्ट बुडव ना. बंद करून बुडव, मग ते चालू करायचं असतं. हिच्यामुळे प्रॉब्लेम कसा चाललाय माहितीये का, आम्ही हे ठेवणार होतो अख्खं, बट जर हे अख्खं आम्ही ठेवलं मग ह्याच्यामध्ये अख्खं फॉर्म होणार. मग ते आम्ही परत दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये फॉर एस्थेटिक्स करायला गेलो, मग ते नाही होणार. म्हणून हे आम्ही काढलेलं. बट आता माहिती नाही हे अवन नाहीच आहे आमच्याकडे. हीट सेव्ह आहे की नाही, कारण की त्याला कुकरमध्ये पाणी टाकायचं, त्याच्यावरती हे ठेवायचं, त्याला फॉईल पेपरने गोळा करायचं, म्हणजे कसं तरी स्टीम करायचं इन शॉर्ट. मग हे फुटलं तर दॅट इज वाय. आता आम्ही एक ट्रायल राऊंड करायला म्हणजे हे ठेवलंय की हा जर फुटला तर ठीक आहे, नाही फुटला तर ओ हो वाव. काय केलं आम्ही, पाणी, त्याच्यावरती आम्ही गॅसच्या वरती भांड्याच्या वरती पाणी, पाण्याच्या वरती आम्ही जाळी ठेवली आहे मोठीवाली. आणि मग आपण जेव्हा सगळे भरू त्याच्यामध्ये हे सगळं चाळण करून भरायचं, कारण की जरासं पण आपल्याला गुठळ्या नको आहेत. दॅट इज वाय.
हे पूर्ण ह्याच्यामध्ये भरून घेतलं. एक बाउलमध्ये ना क्वांटिटीच्या हिशोबाने भरून घ्यायचं. तो वाला जो एक होता तो आता आम्ही काढायला चाललोय. बघू झालाय की नाही, कारण की त्याचे झाले 20 ते 30 मिनिटं. सो आम्ही बाकीचे सगळे ठेवलेले आहेत, बट हा एकटा राहिला कारण की त्याच्यामध्ये जागा नव्हती. हे बघा तुम्हाला दाखवतो, असे एकदम नीटपैकी सगळे ठेवलेले आहेत. आता 9 वरती काटा आहे, 12 वरती गेल्यावरती काढायचं. मग हे आता तोपर्यंत आम्ही खोलून बघतो. मग मी हात खोल खोलो. लिक्विडिश आहे का? नाही घट्ट नाही. झालंय. हा घट्ट तर झालेलं आहे. सो आमचे ते मला असं वाटतंय की जरा झालेले आहेत, फक्त ना मध्ये मध्ये जरासं लिबलिबीत वाटतात. बट ते मला असं आता जरा घाई आहे. सो म्हणून मला असं वाटतं की ते फ्रीजमध्ये ठेवल्यावरती नीटपैकी होतील. आता त्याच्यावरची जी लेअरिंग असते ठाक करण्यावेळी ती आपण करूया. ती हॅक मी कशी करतो तुम्हाला दाखवतो. मी एका शॉर्टमध्ये बघवलं, त्या शॉर्टची मी इथे हे टाकेल त्याला क्रेडिट्स द्यायला. शुगर जी होती क्रिस्टल्स होती, मग त्याला जरा हाफ क्रिस्टल्स करून ठेवलं. मग ह्याच्यावरती करायचं आणि असं चमचा घ्यायचा आणि मग त्याच्याने असं हे करायचं. मग ते कसं हे होऊन जाईल, लेअर होऊन जाईल. मी जरा हॅक केलं पण ते झालंय. आणि आमचं काय झालंय माहितीये का, जरासं मध्ये लिबलिबीत राहिलं आणि आम्हाला जरासं बाहेर जायचंय. सो आता आम्ही असं करतो, कॅरेमल बनवतो आणि कॅरेमल बनवून टाकतो. कारण की लास्ट टाइम मी असं केलेलं, हे असं करपवून वगैरे मी केलं नाही. मी काय केलं, चमचा गॅसवरती ठेवला आणि मग हे असं केलं, मग ते असं झालं. मी ते चमचा गरम करून त्याच्यावरती हे करत होतो, साखरेवरती फिरवत होतो आणि मग त्याला कॅरमलाइज्ड करत होतो. बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, 2 आमचे शहीद झाले. दॅट इज वाय आम्ही काय केलं, आपण का तू? अरे मग आम्ही काय केलं, आम्ही कॅरेमल बनवलं मी आणि सांगितलं मग आयडिया. कॅरेमल बनवून आम्ही असं त्याला हे केलं, लेअरिंग केली. बघा चांगलं दिसतंय. आणि ह्याच्यापेक्षा जास्त परफेक्ट दिसणारा म्हणजे हे, हा कलर परफेक्ट असतो. असं ठकठक करून मग खायचं. म्हणून आता हे आम्ही सगळे फ्रीज करतो आणि मग नंतर बाहेर जातो. आम्ही दाखवतो तुम्हाला. आम्ही पिझ्झा एक्सप्रेसमध्ये आलेलो आहे. एक पिझ्झा मागवला आहे आणि 2 ना काहीतरी स्पेशल काहीतरी युनिक होतं, मी कधी ट्राय नाही केलं. पिना दियास करून काहीतरी होतं, पिया निदास काहीतरी होतं, सँडविच टाईप होतं, म्हणून ते एक घेतलं. अँड पिझ्झा घेतला आहे, बघू संपतो की नाही. मी 2 मागवले कारण की ते 2 पिझ्झा नाही मागवले, ते पिना दिया बोलून ना ते 2 मागवले. कारण की त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये 2 पीस आहेत, हाफ कट करून देतात, मध्ये होणार नाही म्हणून मी 4 मागवले. वाटलं जरा बाहेर टाइमपास. मस्त वाटलं, मज्जा. आता क्रीम रोले क्रीम रोले मम्मी आता टेस्ट करणार आणि पप्पा टेस्ट बोलणार ना करणार असं, आहे. त्याने कसं मग तो एक्सपिरियन्स दाखवायचा आहे ना. हे बघा असं बघा आता काय. कर, परत एकदा कर. कुठलं? पण मस्त आवाज आला ना एकदम फुटण्याचा. तू घे. नाही पहिला तू घे. पप्पांना नाही गार खा. मस्त झालं ना. असं पण खाताना ते काचेसारखं वाटतं, कडक झालंय ना. कुठे अंधार केला दिसत पण नाही. साखर जराशी कमी झाली. क्रीम रोल आहे. हा क्रीमचा वास येते आणि बरोबर बनलेला आहे त्याच्यावर समजतं. पुडिंग टाईप लागतंय ना. हा. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. माझे 50,000 फॉलोअर्स झाले, त्याचं मला असं जरासं छोटं त्या हिशोबाने, म्हणून मला काहीतरी गोड करायचं होतं. सो आपली कुकिंग पण झाली, जरा टाइमपास पण झाला, ब्लॉग पण झाला, गणपतीचं दर्शन पण झालं. अँड आपण चांगलं सेलिब्रेशन, जरा छोटं सेलिब्रेशन करणार आहे. 100 केला मस्त मोठं सेलिब्रेशन करणार, पण आता छोटं सेलिब्रेशन करणार आहे. सो त्याच्यासाठी मी संडेला दिदी आणि यशसोबत बाहेर जाणार आहे. सो ते आपण तेव्हा कंटिन्यू करू आणि त्याचा नवीन वेगळा ब्लॉग करू. सो आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड भेटूया परत.